प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री योगींशी संवाद। तात्काळ मदत करण्याचे मोदींचे निर्देश। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर रवाना। दिल्लीतील बैठकांना मुंडे उपस्थित राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 3 दिवस दिल्लीत प्रचार दौऱ्यावर। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक असणार। जबाबदारी दिल्यास नवी मुंबईसारखं ठाण्यात यश संपादन करू। ठाणे पालिका निवडणुकीच्या प्रश्नावर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। मंत्री गणेश नाईक दर 3 महिन्याला ठाण्यात जनता दरबार घेणार। दर 2 महिन्यांनी पालघर जिल्ह्यात तर नवी मुंबई प्रत्येक महिन्यात जनता दरबार। गणेश नाईक यांची माहिती। शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी 4 संशयित आरोपी एलसीबीच्या ताब्यात। संशयितांनी मोठे खुलासे केल्याची पोलीस सूत्रांची माहिती। काही तासातच अपहरण प्रकरण उघड होण्याची शक्यता। 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन। 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार। ज्ञानराधा फसवणूक प्रकरणात सुरेश कुटेसह 4 जणांना 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। 39 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल। पुणे विभागातील म्हाडाच्या 3662 घरांसाठी आज सोडत। मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी होणार। महिलांनी संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनांचा लाभ घेतल्यास तो रद्द होणार, सूत्रांची माहिती। बुलढाण्यातील केस गळतीच्या साथीवर बुरशी प्रतिबंधक औषधांची मात्रा उपयुक्त। नागरिकांच्या डोक्यावर पुन्हा नवीन केस आल्याचा नागपुरातील क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थेचा दावा। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू। शॉर्ट कपड्यांवर बंदी। भारतीय परंपरेला साजेसे कपडे भाविकांनी परिधान करावेत, मंदिर प्रशासनाचं आवाहन। बुलढाण्यात आईच्या पोटात बाळ आणि पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं सोनोग्राफीतून समोर। फिटस इन फिटू ही स्थिती 5 लाख गर्भवती महिलांपैकी एखादी केस आढळत असल्याचं डॉक्टरांचं मत। पुण्यातील जनता वसाहतीत अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड। दहशत निर्माण करण्यासाठी गाड्या फोडल्याचा संशय। रिक्षा आणि कॅबचं मोठं नुकसान, नागरिकांमध्ये भीती। राज्यातील साखर उत्पादन 50 लाख टनांवर। गाळप साखर उत्पादन आणि उतार्यात कोल्हापूर अव्वल। टोरेस प्रकरणात आर्मेन अटाईन नावाच्या व्यक्तीला अटक। फसवणूक करून परदेशात पळालेल्या युक्रेनमधील आरोपींना मुंबईत प्रस्थापित करण्यासाठी अटाईनने मदत केल्याचा आरोप। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेत अद्याप सुधारणा नाही। प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने केलेल्या अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन सर्वेक्षणामध्ये स्पष्ट। लातूरच्या उदगीरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण। कोंबड्या आणि अंडी योग्य पद्धतीने नष्ट। नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन। पुण्यात जीबीएसचे 111 तर सांगली जिल्ह्यात 2 रुग्ण। शहरातील 30,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण। रुग्णसंख्या वाढत असलेल्या परिसरात 20,000 मेडिक्लोर बाटल्यांचं वाटप। फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। JSLV रॉकेटच्या सहाय्यानं दळणवळणाचा उपग्रह NVS-02चं उड्डाण। भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान, वेग, वेळ या उपग्रहामुळे मिळणार।